हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ॲडमिशन प्रोसेस 2026-27 हा व्हिडिओ खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून कॅप राऊंड 3 कोणत्याच राऊंडमध्ये अजूनही अलॉटमेंट झालेलं नाही, असे सर्व विद्यार्थी विना ॲडमिशनचं घरी बसलेले आहेत सध्या. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की याच्या पुढचा राऊंड जो असणार आहे, म्हणजेच आपला राऊंड 4 जो असणार आहे तो कधीपासून चालू होणार आहे. राऊंड 4 जो असणार आहे त्याच्यासाठी ज्या काही टर्म्स आणि कंडिशन्स असतील किंवा रूल जे असणार आहेत ते काय असणार आहेत, आणि त्याच्यानंतर हा राऊंड 4 कधीपासून चालू होणार आहे. आणि सर्व विद्यार्थी सध्या विना ॲडमिशनचं खूप त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांना कळत नाही की ॲक्च्युली काय करायचं आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी इम्पॉर्टंट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन करण्यासाठीची लास्टची डेट आहे 25 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते ॲडमिशन करू शकतात. आता राहिला प्रश्न अशा विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही. कॅप राऊंड 3 कोणत्याच राऊंडमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्याच्या बाबतीत जी नियमावली आहे ती पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला तरी असू दे, तुम्हाला पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. कुठलाही विद्यार्थी अंधारात राहता कामा नये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मस्तपैकी व्हिडिओला लाईक करा. म्हणजे लाईक केल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ जात असतो. तर बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला नियमावली दाखवतो. तर पहिल्यांदा आपण आपलं ब्राउझर ओपन करूया. तर तुम्हाला माहिती आहे आपली 0 फेरी झाली, त्याच्यानंतर आपली नियमित फेरी 1 झाली. आपल्या किती फेरी असणार आहेत नियमित फेरी तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं ऑलरेडी 3 फेरी तुम्हाला बघायला मिळणार आहेत, बरोबर आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला नियमित फेरी 1 झाली. नियमित फेरी 1 मध्ये आपल्याला गुणवत्ता, मार्क्स, रिझर्वेशन आणि त्याने दिलेला प्रिफरन्स ह्याच्यावरती त्याला ॲडमिशन मिळालं विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर विद्यार्थी नियमित फेरी 2 मध्ये गेले ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही, त्यांना तिथं ॲडमिशन मिळालं. बऱ्याच जणांना गुणवत्ता, रिझर्वेशन आणि त्यांच्या प्रिफरन्सनुसार. राहिलेले विद्यार्थी नियमित फेरी 3 मध्ये गेले, तिथं पण गुणवत्ता, आरक्षण आणि पसंतीक्रम बघितला आणि त्याच्यानुसार ॲडमिशन दिलं. आता राहिलेले सर्व विद्यार्थी आता इलिजिबल असणार आहेत ओपन टू ऑल फेरी, किंवा त्याला आपण स्पेशल फेरी किंवा त्याला तुम्ही आपण विशेष फेरी म्हणला तरी काय हरकत नाही. पण इथं जे ॲडमिशन मिळणार आहे ते फक्त तुम्हाला गुणवत्ता म्हणजे तुमचे मार्क्स ह्याच्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. इथं कुठलंही रिझर्वेशन चालणार नाही, फक्त मेरिट बेस म्हणजे तुमचे किती मार्क्स आहेत ह्याच्यावरती मेरिट लावणार. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 10 जागा असतील, किती जण अप्लाय करते, समजा 50 जणांनी अप्लाय केला तर 50 जणांना किती मार्क्स आहेत, तर जास्त पासून कमीपर्यंत मेरिट लावणार. आणि जे विद्यार्थी त्या दिवशी ओपन टू ऑल राऊंडसाठी अवेलेबल असतील त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार. आता ही विशेष फेरी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष फेरी जी आहे त्याला आपण स्पेशल राऊंड म्हणतो, त्याला आपण SR म्हणजे स्पेशल राऊंड 1 म्हणणार आहे. तर हे कदाचित एकापेक्षा जास्त असू शकतात, स्पेशल राऊंड 1, स्पेशल राऊंड 2, स्पेशल राऊंड 3. कारण कसं आहे बघा, इथं लिहिलेलं आहे आवश्यकता भासल्यास अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाऊ शकतं. म्हणजे समजा अजून जागा शिल्लक राहिल्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं नाही, तर याच्यापेक्षा स्पेशल राऊंड 1, स्पेशल राऊंड 2 असे वेगवेगळे राऊंड अजून एक घेतले जाऊ शकतात. त्यामुळे काही काळजी करू नका, सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन हे मिळणार आहे, काही काळजी करू नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपली ओपन टू ऑल फेरी आहे. ओपन टू ऑल फेरी असणार आहे, त्याचे जे नियम आहेत ते थोडंसं मी तुम्हाला इथं दाखवले. 0 फेरी ते नियम थोडे वाचूया. ओपन टू ऑल फेरी बघा इथे लिहिलं आहे, नियमित फेरी 3 फेऱ्यानंतर संपल्यानंतर ओपन टू ऑल फेरीचे आयोजन केले जाईल. नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच, बघा नियमित फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन नाही मिळालं, प्रतिबंधित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या फेरीमध्ये सहभागी होता येईल. ही सर्वांसाठी खुली फेरी असणार आहे. या फेरीमध्ये केवळ गुणवत्तेनुसार जे प्रवेश होणार आहेत, आरक्षण लागू नसेल. ठीक आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा राऊंड 4 ओपन होईल, राऊंड 4 म्हणजेच त्याला आपण स्पेशल राऊंड 1 म्हणणार आहे. तर या
फेरीमध्ये सगळ्यांनी फक्त गोष्ट लक्षात ठेवा, रिझर्वेशन लागू नसणार आहे. पण जेव्हा ऍडमिशन मिळेल, ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला फक्त मार्क्सची गरज पडेल, पण ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला रिझर्वेशनचे सगळे बेनिफिट्स आहे तसे मिळणार आहेत. त्यामुळं कुणीही काळजी करू नका. आता विद्यार्थी म्हणतील सर आमची ओबीसी फी, ओबीसी मध्ये आहोत आम्ही आणि आम्हाला मग ओबीसीची फी द्यावी लागेल का? नाही, तुम्हाला ओबीसीची फी द्यावी नाही लागणार. तुम्हाला ओबीसी असल्याचे बेनिफिट पण मिळतील, तुम्हाला कमी फी मिळेल. पण तुम्हाला ऍडमिशन साठी काय करावं लागेल, तुम्हाला गुणवत्तेवरती पार्टिसिपेट करावं लागणार आहे. तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर किंवा ऍडमिशन करत असताना, फी भरत असताना तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत, कुणीही काळजी करू नये. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची तुम्हाला, पसंतीक्रम ठरवायचा आहे तुम्हाला. आता जेव्हा राऊंड 4 ओपन होईल, तुम्हाला माहित आहे की राऊंड 4 कधी चालू होणार आहे. ऍडमिशन शेड्यूल मध्ये जर गेलो आपण, तर आपला जो राऊंड 4 आहे त्याचं वेळापत्रक आपल्याला कधी बघायला मिळणार आहे. राऊंड 4चं वेळापत्रक आपल्याला 26 जूनला बघायला मिळणार आहे आणि 27 जूनला रिक्त जागा प्रदर्शित केली जातील. ह्याचा अर्थ आहे आपला राऊंड 4 आहे तो 28 जूनला चालू होऊ शकतो. हे डेट लक्षात ठेवा. 28 जूनला चालू झाल्यानंतर परत विद्यार्थ्यांनी सेम प्रोसेस करायचे. परत तुम्हाला 1 ते 10 कॉलेजेस टाकायचे आहेत. परत पार्ट 2 फिलअप करायचं आहे, पार्ट 2 लॉक करायचं आहे. अशा प्रकारे सर्व प्रोसेस तुम्हाला परत करावी लागणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन अजूनही केलं नाही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. आता तुम्हाला एक माहिती दाखवतो मी. बघा, आपण जर डॅशबोर्डवर आलो तर 14,37,656 विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण ऍडमिटेड किती आहेत बघा टोटल. कॅप मधले ऍडमिटेड आणि कोटा मधले ऍडमिटेड बघितले तर जवळजवळ 6.5 लाख विद्यार्थी फक्त ऍडमिशन झालेले आहेत. राहिलेले 8 लाख विद्यार्थी अजून बाकी आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होऊ दे, त्यांचं ऍडमिशन होऊ दे. आलं लक्षात. आता बघा, इथं आपण आलो तर इथं बघा, इथं गोष्टी दाखवतो तुम्हाला. प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास, आता सगळ्याच विद्यार्थी तुम्ही हे जे बघत आहात त्या सर्वांनाच ऍडमिशन मिळालेलं नाही, तर त्यांना बघा, प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढे लगतच्या फेरीमध्ये येण्यासाठी पसंतीक्रम भरून सहभागी होतील. कोणीही काळजी करू नका, सर्वांना राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे, ज्यांना ऍडमिशन अजूनही मिळालेलं नाही. तसंच ज्यांना अजून काय म्हणजे त्यांना बॅन केलं होतं, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही, तेही विद्यार्थी या फेरीमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. अर्ज 2 पुन्हा भरू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुणीही नाउमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ चेक करायचा आहे. कट ऑफ पुनश्च तपासून पसंती क्रमाची पुनर्रचना करावी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अर्ज 2 पुन्हा भरून तो लॉक करावा लागेल. अलग लक्षात. हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवा. सर्वांना ऍडमिशन मिळणार आहे. जोपर्यंत शेवटच्या मुलाला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत हे राऊंड, स्पेशल राऊंड चालू राहतील, हे लक्षात घ्या. हे असणार आहेत स्पेशल राऊंड. तर त्याच्यानंतर बघा, अजून महत्वाची माहिती, तुम्हाला 1 ते 10 कॉलेजेस टाकायचे आहेत ना, तर ही माहिती तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर टाकलं तर तुम्हाला 100% ऍडमिशन मिळणार आहे. पसंतीक्रम निश्चित करत असताना त्या माध्यमिक विद्यालयाचा मागचा कट ऑफ बघा. ठीक आहे. आपल्याला मिळालेत किती गुण हे बघा. हवी असलेली शाखा आहे का नाही, शुल्क, माध्यम, अनुदान, शिकवले जाणारे वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाणे येण्याची योग्य सोय, विविध वसतिगृह आहे का नाही, या सर्व विचार करून त्या कॉलेजचं नाव टाका. आलं लक्षात. बघा, दुसरा, विद्यार्थ्यांस प्रवेशासाठी त्यांच्या पसंतीनुसार किमान 1 ते 10 कॉलेज देता येतील, बरोबर आहे. पण पसंतीक्रम ठरवण्यासाठी तुम्हाला अगोदर शाखा ठरवायला पाहिजे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठलं घ्यायचे सगळ्यांनी ठरवलंच असणार आहे. त्यानंतर आपल्याला माध्यम कुठलं पाहिजे, मीडियम कुठलं पाहिजे, आणि त्यानंतर येणाऱ्या यादीमधील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च महाविद्यालयांची यादी तयार करा. आधी तुम्ही कागदावरती यादी तयार करा. आपले कॉलेज घराजवळ कुठले आहेत, त्याच्यानंतर आपल्या त्या कॉलेजेसचा कट ऑफ काय होता, त्या कॉलेजेसमध्ये वॅकन्सी किती होती, त्याच्यानुसार आपल्याला एक लिस्ट आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, असं तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. ठीक आहे.
आणि अशी लिस्ट तयार झाल्यानंतर मग ती लिस्ट तुम्हाला पार्ट 2 मध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यायचा नाही, ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही आहे, त्या कॉलेजचा तुम्ही समावेश करू नका त्या लिस्टमध्ये. कट ऑफ चेक करा, वॅकन्सी चेक करा. अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट तो फॉर्म फिलअप करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही फॉर्म फिलअप केला तर तुम्हाला योग्य प्रकारे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना ज्या विद्यार्थी पार्टिसिपेट होणार आहेत राऊंड 4 मध्ये, त्यांनी पार्ट 2 म्हणजे फॉर्म पार्ट 2 हा लॉक करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. राऊंड 4 म्हणजे स्पेशल राऊंड 1 असणार आहे. फक्त ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मार्क्स लागणार आहेत, बाकीच्या कुठल्याही गोष्टी बघणार नाहीत. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला सर्व बेनिफिट्स परत मिळणारच आहेत. कोणीही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, ओके. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.